तो मोदी जी के पुतला फुकाए लगल भाई लोग। हिंदू एकता करता था बीजेपी, लेकिन अब हिंदू को बांट रही है। हम लोग मोदी को क्या मानते थे? भगवान मानते थे, अवतार। भगवान के लिए तो उसका सब बच्चा एक समान होता है। फिर भेदभाव जान दे करके बूथ पर खड़ा रहते हैं बीजेपी के लिए। आरएसएस में 6 साल से है एक्टिव। क्या मिला हम लोग को? क्या मिलेगा? ठीक है, हम सह लेंगे, हमारा बच्चा कहाँ जाएगा? आज जो नेता बहुत मजबूत है, एकदम है कि हमारा तो बेटा विदेश में पढ़ेगा। ठीक है, 2 पीढ़ी बाद 3 पीढ़ी बाद आप नेता नहीं रहिएगा, आपका बेटा कमजोर हो जाएगा, उसको इसी कानून में आना है, उस दिन उसको भोगना पड़ेगा। नमस्कार मित्रांनो, आज आपण UGC हा जो कायदा बनवला आहे सरकारने, मोदी सरकारने, तर त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। आणि त्या कायद्याचे जे बाहेरच्या राज्यात प्रभाव पडत आहेत, लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि मोर्चे काढत आहेत, त्या कायद्याविरोधात आंदोलन चालू आहे। जे लोक अगोदर मोदींच्या सपोर्टर होते, मोदींना सपोर्ट करत होते, आज ते त्यांच्या विरोधात आहेत का? तर त्यांनी UGC हा ॲक्ट लागू केला तो 13 जानेवारी 2026 रोजी। आणि तो ॲक्ट ज्यामध्ये असं मेन्शन केलं आहे की जे कॉलेजेस आहेत, मोठे मोठे युनिव्हर्सिटी आहेत, तिथे जो डिस्क्रिमिनेशनचा भाग आहे, मग ते डिस्क्रिमिनेशन कोणत्याही पद्धतीचं असू द्या, जे जेंडर डिस्क्रिमिनेशन असेल किंवा कास्ट डिस्क्रिमिनेशन असेल किंवा जे फिजिकल डिसॅबिलिटीज असतात ज्या लोकांना, त्यांच्याबद्दल काही डिस्क्रिमिनेशन असतील, म्हणजे त्यांना एक सिक्युरिटी, त्यांना एक संरक्षण देण्याचा कायदा आहे। तर त्याच्या विरुद्ध आज लोक रस्त्यावर उतरत आहेत। त्याच्या मागचं काय लॉजिक आहे हे त्यांनाच माहिती, पण ते फक्त म्हणतात की जर हा कायदा आला किंवा लागू झाला, ऑलमोस्ट तो लागू झालेला आहे, पण तो लागू झाला तर आमच्यावर अन्याय होईल। जनरल कॅटेगरी जे लोक आहेत त्यांना त्या गोष्टीचा मिसयूज होईल असं त्यांचं म्हणणं आहे। पण आपण एक टेक्निकली आणि एक लॉजिकली त्या गोष्टीकडे वळू। त्याच्यामध्ये मी काही मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याच्यासोबत मी अजून एक मुद्दा ॲड केलेला आहे, तो म्हणजे ॲट्रॉसिटी आणि UGC ह्याच्यामध्ये किती सिमिलर आहे। म्हणजे जर तुम्ही एक कास्ट डिस्क्रिमिनेशन करत असाल तर ॲट्रॉसिटी पण तोच एक ॲक्ट आहे जो कास्ट डिस्क्रिमिनेशनवरती चालतो, त्याच्यामध्ये तुम्हाला एक कठोर शिक्षा होते। तर UGCमध्ये पण ते सिमिलर आहे का किंवा काय, आपण ते नंतरनं बघू। पण त्याच्या अगोदर माझे मुद्दे सांगतो की त्याच्यामध्ये सरकारची काय भूमिका आहे, त्याच्यानंतरनं ह्या कायद्याला का विरोध होतो आहे, त्याच्यानंतरनं आपण बघणार आहे फायदे काय आहेत, त्याच्यानंतरनं बघणार आहे की हे कायदे कोणत्या रिपोर्टरवर आधारित केलेले आहेत, त्याच्यानंतरनं आपण हे बघणार आहोत की हे नियम आणण्याची गरज का पडली, UGC कायद्यातील सुधारणा काय आहेत हे पण बघणार आहोत आपण। आणि त्याच्यानंतरनं UGC म्हणजे काय किंवा त्याचा किती फायदा होईल। आता तुम्हाला एक सांगतो, 13 जानेवारी 2026ला हा जो कायदा लागू करण्यात आला त्याच्यामध्ये काय मेन्शन आहे की तुम्ही डिस्क्रिमिनेशन कोणत्याही प्रकारचं केलं युनिव्हर्सिटीमध्ये तर तुम्हाला त्या अंतर्गत जी पण पेनल्टी असेल किंवा काही त्यांचे रूल असतील ते फॉलो करते। आणि त्याच्यासाठी एक कमिशन बसवलेलं आहे, त्याचंच नाव आहे UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, जे 24/7 आवर्स हे तुमच्यावरती वॉच ठेवून असेल, त्याच्यासाठी एक वेगळी कमिटी त्यांनी तयार केलेली आहे। त्याच्यानंतर आपण बघू सरकारची भूमिका काय आहे। आता लोक रस्त्यावर उतरत आहेत, मोठमोठे आंदोलन चालू आहेत, त्याच्यामध्ये सरकारची अशी भूमिका आहे की केंद्र सरकार आणि UGC यांची स्पष्ट भूमिका आहे की हा कायदा कोणाच्या विरोधात नाही। म्हणजे तुम्ही कितीही मोर्चे काढले किंवा किती रस्त्यावर उतरलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा कोणाच्याही विरोधात कायदा नाही, तर समान संधी देण्यासाठी आहे। जातीय भेदभाव ही देशातील विद्यापीठांची समस्या आहे आणि ह्याचे एक्झाम्पल भरपूर आहेत, ते नंतर आपण बोलणारच आहोत त्याबद्दल। आकडेवारी जर बघितलं तर त्याचं गांभीर्य सरकारला दिसलेलं आहे, त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। जर नियम कडक नसतील तर विद्यापीठामध्ये भेदभाव हा 100% वाढणार आहे। त्याच्यामुळे त्यांनी हा कायदा अंमलबजावणी करण्याचं ठरवलं आणि त्यांचा हा स्पष्ट भूमिका आहे की ह्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही आणि तो कोणाच्या विरोधात नाही। आता त्याच्यानंतर आपण बघू की मग या कायद्याला विरोध का होतो आहे। आता जनरल कॅटेगरीचं, नॉन रिझर्वमध्ये जे लोक येतात त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यासोबत भेदभाव होतो आहे। का भेदभाव होतो आहे? जर कोणी खोटी तक्रार केली तर काय करणार? तर प्रॉब्लेम असा आहे ना
की हे एक असं म्हणू शकतो आपण, कोणी खोटी तक्रार वगैरे करू शकतो, पण जो त्या फेजमधून चालला आहे ना, हे त्यालाच कळतं. मुळात हा मुद्दा का पेटला आहे, की फक्त कास्ट डिस्क्रिमिनेशन मुद्दा हा त्यांनी पकडलेला आहे, पण त्यामध्ये जेंडर पण आहे, त्यामध्ये फिजिकल डिसेबल जे लोक आहेत त्यांच्याबद्दल पण त्यांनी बोललेलं आहे. मुळात एक कॅटेगरी त्यांनी पकडून काय चाललेलं नाही आहे. तर हे त्यांना समजलं पाहिजे, किंवा काही लोक आहेत जे सपोर्टमध्ये आहेत, काही लोक आहेत जे विरोधात आहेत. पण बघू आता पुढं काय होईल. तर त्यांचं म्हणणं काय आहे, जर कोणी खोटी तक्रार केली तर आता ते कमिशन आहे, ते त्यांचं डिसाईड करतील, त्यांची काहीतरी प्रोसेसर असेल, ते त्यानुसार ते करतीलच. नंतरनं त्यांचं असं अजून एक म्हणणं आहे, की हा कायदा एकतर्फी आहे, त्याचा गैरवापर होणार. तर होऊ शकतो, असं काही नाही आहे की होणार नाही. पण मुळात जर तुम्ही जर ते केलंच नाही तर ते होणार नाही. आणि जरी कोणी एकतर्फी केलं किंवा काय केलं तर कमिशन त्याच्यावर लक्ष देईलच. त्यांचं ते काम आहे, ते करतीलच. याच मुद्द्यावरून अनेक जण म्हणजे आंदोलन करतायत आणि सरकारचे मगाशी जसं सांगितलं की भूमिका स्पष्ट आहे. तर ते काय करतील ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता आणि हा मुद्दा सुप्रीम कोर्टातही गेलेला आहे आणि भरपूर तक्रारसुद्धा दाखल झालेल्या आहेत. आता सुप्रीम कोर्ट ह्याच्यावरती काय बोलते हे आपण नंतरनं बघून ते नंतर न्यूज येईलच. त्याच्यानंतरनं आपण बघू या नियमांचे फायदे काय. आता या नियमांचा फायदा कोणाला होतो आहे, जे दलित आहेत, आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी स्वातंत्र्य दिलेलं आहे. सुरक्षित व्यासपीठ आहे. शिक्षणात होणारा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भेदभाव अधिक स्पष्टपणे ओळखता येईल. म्हणजे त्यांना पूर्णपणे फ्रीडम दिलेला आहे की तुम्ही तक्रार करू शकता आणि त्याच्यासाठी सेपरेट त्यांनी एक म्हणजे नाही का व्यासपीठ तयार केलेलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. नंतरनं असं सांगितलं आहे की त्यामुळे विद्यापीठात घडलेल्या घटनेला थेट विद्यापीठ जबाबदार असेल. म्हणजे सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे काय आहे, की जर एखादी गोष्ट घडत असेल ह्या बाबतीत, जर त्यासाठी तर ते पूर्ण युनिव्हर्सिटी जबाबदार असेल. म्हणजे पूर्णपणे टार्गेट युनिव्हर्सिटीला केलं जाईल. त्याच्यामुळे कुठेतरी कडक शिस्त लागेल, कडक नियम पाळतील लोकं आणि अशा काही गोष्टी घडणार नाहीत. आणि त्याचं उत्तरसुद्धा विद्यापीठाला द्यायला लागणार आहे कमिशनला. त्यानंतरनं दुसरा मुद्दा आहे, कोणत्या रिपोर्टवर आधारित आहे. आता असं आहे ना, की ह्याच्यामध्ये 2017-18मध्ये शिक्षण संस्थांमध्ये जो जातीय भेदभाव झाला होता त्याच्या केसेस होत्या 173. आता ह्या दाखल झालेल्या केसेस होत्या. नॉन दाखल म्हणजे ज्या दाखल झालेल्या नाहीत त्या तर भरपूर असतील, पण दाखल झालेल्या केसेस आहेत 173. 2023-24मध्ये हा आकडा वाढला आणि त्याची जो टोटल तक्रारी दाखल झाल्या होत्या त्या होत्या 378. म्हणजे सरासरी जर तुम्ही एव्हरेज आणि रेशो जर बघितला तर 118% हे प्लसमध्ये आहे. म्हणजे खूप मोठा ॲव्हरेज आणि खूप मोठा फरक आहे. त्यामुळे हे सरकारने अशा प्रकारे हा ॲक्ट आणलेला आहे आणि तो लागू केलेला आहे. त्याच्यानंतरनं आपण बघू, नियम आणण्याची गरज का पडली. तर ह्या नियमांची मुळं थेट सुप्रीम कोर्टाच्या आदेशात दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिला किस्सा आहे जो तुम्ही आठवत असाल तर रोहित वेमुला, ज्याने त्याच्यासोबत खूप भेदभाव झाला आणि त्याने सुसाईड केलं. त्याला म्हणजे जेवणापासून वंचित ठेवलं होतं. नंतरनं त्याला जातीय द्वेषामधून तो गेला होता. डिस्क्रिमिनेशन भरपूर गोष्टी झालं होतं. हॉस्टेलमधनं त्याला बाहेर काढलं होतं. त्यानंतरनं त्याने सुसाईड केलं. त्याच्यानंतरनं बरेचसे लोक रस्त्यावर उतरले आणि प्रोटेस्ट केला. त्यानंतरनं दुसरा आहे पायल तडवी, मुंबई मेडिकल कॉलेज, हिच्यावर पण तसाच प्रकार झाला होता. त्याच्यानंतरनं कुटुंबाने त्यांच्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर बरेच असे केसेस आहेत. तर त्यावेळेस सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की फक्त नियम असून उपयोग नाही, ते प्रभावी आणि कठोर असले पाहिजेत. त्यामुळं हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. आता दुसरं आपण बघू, कायद्यातील सुधारणा काय आहेत. तर 2026मध्ये UGCने प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन ही नवीन नियमावली लागू केली. ह्या नियमांचा उद्देश म्हणजे विद्यापीठे आणि कॉलेजांमधील जातीय आणि सामाजिक भेदभाव रोखणं हा आहे. या नियमानुसार प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालय इक्विटी कमिटी समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. ही समिती, पुढचा मुद्दा, ही समिती SC, ST, OBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अजून एकदा ऐका, दिव्यांग आणि महिलांच्या तक्रारी ऐकून त्यांचे प्रश्न ठराविक काळात सोडवेल. यात तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवायची तरतूद आहे. म्हणजे जो पण तक्रार करेल त्याची आयडेंटिटी पूर्णपणे हाईड केली जाईल. ती सांगितली नाही जाणार. त्यांनी तक्रार केली, ज्याच्याविरुद्ध केली ती प्रोसेस त्यांनी तशी केलेली आहे. म्हणजे उद्या जाऊन जर मी तक्रार केली तर माझ्या जीवाला धोका नाही हो, म्हणून त्यांनी असं पाऊल उचललेलं आहे. गंभीर प्रकरणात थेट पोलिसांना कळवण्याची जबाबदारी संस्थेवर टाकण्यात आलेली आहे. म्हणजे जर गंभीर प्रकरण असेल तर थेट ते पोलिसांना कळवतील आणि
संस्थेचंच ते काम आहे की पोलिसांना कळवायचं आणि बाकीच्या जे प्रोसिजर असेल ते पोलीस करतील. त्याच्यानंतरनं UGC म्हणजे काय? आता मेन काय की युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेवर देखरेख ठेवणारी संस्था. काही नाही आहे, म्हणजे फक्त ते देखरेख ठेवणारे की कुठे भेदभाव होईल, कुठे डिस्क्रिमिनेशन दिसेल त्यांना, तर त्याच्यावरती त्यांचं एक लक्ष असेल आणि ते कठोर कारवाई करतील. दॅट्स इट, एवढंच आहे. विद्यापीठांना मान्यता देणं, अजून त्यामध्ये त्यांना अनुदान देणं, शिक्षणाची गुणवत्ता तपासणं आणि शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करणं, ही UGCची प्रमुख कामं आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर भारतात कोणतंही विद्यापीठ कसं चालेल, विद्यार्थ्यांचे हक्क काय असतील आणि शिक्षणात समानता कशी राखली जाईल याची चौकट जी आहे ती UGC ठरवतं. असं UGCचं काम आहे, जे लोकांमध्ये खूप भ्रम पैदा करते, जे एक बेसिसवरच फक्त त्यांनी टार्गेट केलेलं आहे. तर आपण आता बघू UGC न्यू रूल्स 2026, ठीक आहे. त्याचं एक्सप्लेनेशन देतो की बाबा का भारतातील उच्च शिक्षण व्यवस्था ही केवळ पदव्या देणारी यंत्रणा राहिलेली नाही, ती समाजातील समता, न्याय आणि घटनात्मक मूल्ये रुजवणारी व्यवस्था बनली आहे. गेल्या काही वर्षात विद्यापीठे आणि महाविद्यालयामधील जातीय भेदभावाच्या घटना वाढल्या आहेत आणि ज्या आहेत तो तुम्हाला मी आकडा सांगितला 2017-18 ते 2023 आणि 24मध्ये किती वाढलेला आहे, 118% वाढलेला आहे. तर याच पार्श्वभूमीवर युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने UGC नवे नियम लागू केलेले आहेत. त्यानंतर देशभरात वाद, आंदोलन, याचिका आणि राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरळ साधा सोप्पा आहे, जे दिसतंय. बऱ्याचशा गोष्टी आहेत, काही लोक चुकीच्या व्हिडिओ बनवत आहेत, काही लोक सपोर्ट करत आहेत. ठीक आहे, ॲक्ट लागला, काही प्रॉब्लेम नाही. असं त्याच्या अगोदर मंडल आयोग आलं होतं, त्यावेळेस पण असेच मोर्चे चालू झाले होते. त्यानंतरनं त्यांनी एक लॉजिक सांगितलं त्याच्यामागचं काय आहे, त्यानंतरनं ते शांत झालं वातावरण. असंच आता ह्याच्या बाबतीत होतं का ते आपण बघू. त्याच्यानंतरनं या नियमांना काहीजण सामाजिक न्यायासाठी महत्त्वाचा निर्णय आहे असं मानतात. हो, सामाजिक न्यायासाठी एक आहे. फक्त असं नाही की मी कास्ट डिस्क्रिमिनेशनबद्दल बोलतो आहे, तर जेंडर डिस्क्रिमिनेशन, जिथे महिलांसोबत पण अन्याय होतो आणि अपंगांसोबत पण अन्याय होतो. आणि तर काहीजण तर अजून त्यातमध्ये असं म्हणतात की तर काहीजण एकतर्फी आणि धोकादायक निर्णय असं म्हणतात. ठीक आहे, त्यांनी म्हणतात, त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी याचिका दाखल केली आहे, तर ते बघतील काय होतं त्याच्यानंतर. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की असा वाद चाललेला आहे. त्याच्यानंतरनं आपण एक बघितलं होतं की आता UGC आणि ॲट्रॉसिटी. UGCमध्ये काय आहे की एक विशिष्ट वर्गाला तर ते रूल्स दिलेले नाही आहेत. त्याच्यामध्ये जेंडर, कास्ट आणि अपंग. आता ॲट्रॉसिटीमध्ये कसं आहे ना, ते आपण बघू. ॲट्रॉसिटीमध्ये काय आहे की मुख्य उद्देश काय आहे, ॲट्रॉसिटी कायदा दलित व आदिवासींवर होणारे शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक अत्याचार रोखणे आणि गुन्हेगारांना शिक्षा करणे, कठोर शिक्षा करणे. UGC कायद्यामध्ये कसं आहे, विद्यापीठाचे समन्वय, निर्धारण, उच्च शिक्षणातील नाही का स्टँडर्ड्स राखणे. म्हणजे की त्याच्यामध्ये फरक असा आहे की ॲट्रॉसिटी आणि UGCमध्ये फरक असा आहे की UGC फक्त युनिव्हर्सिटीमध्ये चालणार आहे आणि ॲट्रॉसिटी हा पूर्ण भारतात लागू आहे. त्यामुळे दोघांमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यासाठी एक कमिशन वेगळं राखलेलं आहे. ॲट्रॉसिटी पोलीस पोलीस लोक जे असतात, स्टेट वाईज असेल किंवा सेंट्रल वाईज जे असतील ते इंटरफिअर करतात. पण यामध्ये फक्त UGC जी कमिशन असेल ते इंटरफिअर करेल. त्याच्यानंतरनं जर ते खूप गंभीर प्रकरण असेल तर त्याच्यानंतरनं ते पोलीस पण करतील. आता कायद्याचं क्षेत्र कसं आहे, ॲट्रॉसिटी कायदा हा गुन्हेगारी कायदा, क्रिमिनल लॉ आहे, जो संपूर्ण भारतात लागू आहे. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, ज्याद्वारे कडक कारवाई केली जाते. बरोबर. UGC कायदा हा शैक्षणिक नियम कायदा आहे, जो मुख्यतः विद्यापीठे आणि महाविद्यालयांना लागू होतो. त्याच्यानंतर आपण बघू शिक्षा आणि दंड. तर ॲट्रॉसिटी कायदा सगळ्यांना माहिती आहे, जामीन भेटत नाही, तत्काळ अटक होते 24 तासाच्या आत आणि कडक शिक्षा दिली जाते. तसं UGC कायद्यामध्ये नियम न पाळल्यास विद्यापीठाचा निधी थांबवला जातो. म्हणजे एकदम परफेक्ट त्यांनी टार्गेट केलेलं आहे. जर तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये कुठे डिस्क्रिमिनेशन होत असेल कोणत्याही पद्धतीचं, तर UGC कमिशन डिरेक्टली तुमचं फंडिंग थांबवेल. त्यामुळे तुम्हाला कळेल की बाबा फंडिंग जर थांबलं तर काय प्रॉब्लेम होतील. आणि हेच म्हणजे एकदम कठोर निर्णय आहे. बाकी त्याच्यानंतर आपण बघू अंमलबजावणी. ॲट्रॉसिटी कायदा पोलीस प्रशासन आणि विशेष न्यायालय, स्पेशल कोर्ट्स याद्वारे लागू होतो. आणि UGC कायदा युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनद्वारे लागू होतो. तर असं काही नाही, थोडक्यात सांगायचं असं आहे की ॲट्रॉसिटी कायदा हा अत्याचार विरोधी फौजदारी कायदा आहे आणि UGC कायदा हा उच्च शिक्षणाची गुणवत्ता व शिस्त लावणारा नियमन कायदा आहे.
तर हे 2 फरक आहेत. आता राहिला प्रश्न मोदी ह्यांचा. तर मोदीच्या विरोधात बरेच जण उतरायला लागले. जे त्यांना सपोर्ट करत होते ते लोकंसुद्धा त्यांच्या विरोधात उतरले आहेत. तर जे स्वतःला अप्पर कास्ट समजतात, जे प्रिव्हिलेज आहेत, त्यांना असं वाटतं की हा आमच्या विरोधात कायदा आहे. पण जर तुम्ही स्वतःहून त्या कास्टमध्ये जर जाऊन स्वतः ते सर्व्हाइव्ह केलं, तर तुम्हाला कळेल की हे किती गरजेचं आहे. आणि एक जर पुरुष असाल तुम्ही, पुरुष असून जर एक महिलेच्या बाजूने विचार केला आणि जर तिच्यासोबत एक जेंडर डिस्क्रिमिनेशन होत असेल, तर तुम्हाला त्याची खरी किंमत कळेल. एक अपंग म्हणून तुम्ही स्वतः विचार करा आणि मग तुम्हाला कळेल की डिस्क्रिमिनेशन काय असतं. तुम्ही मोर्चे काढताय, ठीक आहे, तुमच्यासाठी काढताय, काही प्रॉब्लेम नाही. पण आज तुम्ही त्या मोदीला विरोध करताय, ज्यांना तुम्ही एकेकाळी सपोर्ट करत होतात. तर असं नाही होत. तर तुम्हाला या गोष्टी लॉजिकली घ्यायला लागतील. बाकी व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगाच. पण हा कायदा कसा वाटतो आहे हे पण सांगा, की ह्या कायद्याने कोणाचं नुकसान होणार आहे, कोणाचं नाही होणार. प्रत्येक कायद्याच्या मागं कोणाचा तरी पर्सनल हेतू असतो, जो की देशासाठी घातक असतो. सरकार ज्यावेळेस विचार करतो तो देशासाठी विचार करतो. त्यामुळं विचार करा. मोदींच्या सपोर्टमध्ये तुम्ही बोलताय, नाही बोलताय, त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं आहे, की जे म्हणजे ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस हे लोकं कुठे जातात? ज्यावेळेस रोहित वेमुलाचं झालं होतं त्यावेळेस हे लोकं कुठे जातात? पण आता एक काहीतरी त्याच्यावरती एक स्ट्रिक्ट ॲक्ट लागू करतात ज्यावेळेस, की बाबा त्याच्यावरती एक थोडीशी सिक्युरिटी, हाय लेवल सिक्युरिटी करा काहीतरी युनिव्हर्सिटीमध्ये, असं करतात आणि लोकं दिसतात रस्त्यावरती. म्हणजे खूप मानसिकता वेगळी आहे लोकांची. त्यांचे वैयक्तिक विचार असतील. पण माझं एवढंच म्हणणं आहे, की कायदा ठीक आहे, चांगला आहे. एक विशिष्ट वर्गाकडे न बघता एक वेगळ्या दृष्टिकोनातून तो निर्णय घेतलेला आहे. खरंच त्याचं स्वागत आहे. आणि राहिलं तर तुम्हाला कसं कायद्याबद्दल काय वाटतं आहे ते कमेंटमध्ये सांगाच. बाकी व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा. धन्यवाद.